नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचं भर रस्त्यावरतीच भांडण सुरू झालेलं आहे आणि ते एकमेकांबरोबर इतके भांडत आहेत की त्यांना भानही राहिलेलं नाही की ते रस्त्यावर उभे आहेत. त्याचबरोबर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की पुन्हा एकदा तू माझं आयुष्य स्पॉईल करायला इथं आलेली आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते काय संबंध आहे तुमचा. अर्णव म्हणत असतो की तू मला फॉलो करत इंदोरवरून इथंपर्यंत पोहोचलेली आहे, किती पैसे मोजलेले आहेत ते सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते काय पैसे 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 चाललेले असतात. तो दुसरं काही सुचत नाही आहे का तुम्हाला. प्रत्येक वेळेस पैसा 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 चालू असतं तुमचं, असं ईश्वरी बोलत असते. आणि पैशाचा माज कोणाला दाखवता तुम्ही. एकतर तुम्ही रस्त्याच्या मध्ये ही गाडी बंद करून इथे उभे आहात, यामुळं लोकांना किती त्रास होतोय, सगळ्यांचा ट्रॅफिक जाम झालेला आहे, सगळे लोक इथं अडचणीत आहेत आणि रुबाब तुम्ही दाखवताय, हे ईश्वरी बोलत असते. ईश्वरी म्हणते मेडिकल इमर्जन्सी होती म्हणून मी गाड्यांवर न उड्या मारत चाललेली होती, कारण मला काही हौस नाही आहे रस्ता चांगला असताना या रस्ता असं जायचं. कारण तुम्ही रस्त्याच्या मध्ये गाडी बंद पडलेली आहे आणि तशीच घेऊन उभे आहात, त्याचं तुम्ही काही केलेलं नाही म्हणून लोकांना त्रास होत आहे, हे ईश्वरी ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर बाकीची लोक ईश्वरीचं बोलणं ऐकत असतात, त्यांना खूप भारी वाटत असतं, कारण ही जी श्रीमंत लोक आहेत ते खूप माज करतात आणि गरिबांवरती अन्याय अत्याचार करत असतात. त्यांना ईश्वरीने चांगलीच अद्दल घडवलेली असते. तेवढ्यात बोलता बोलता ईश्वरीचा फोन वाजतो आणि तिच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे नमूचा. ती म्हणते की हां ताई बोल. तेव्हा ईश्वरीने असं बोलल्यानंतर लगेचच तिथे नमू असते. नमू सांगू लागते की ईशू काळजी करू नकोस बाळा, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की आता काहीही झालं तरीही आत्याची तब्येत बरी झालेली आहे, त्यामुळं तू काळजी करू नकोस, असं इकडे ईश्वरीला तिनं सांगितलेलं असतं. घाई करू नको, ये तू. ईश्वरी म्हणत असते की मी एका प्रॉब्लेममध्ये इथं अडकलेली आहे. तेव्हा नमू म्हणते की ईशू काय झालं आहे. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की तोच ना खडूस, तो पुन्हा आलेला आहे का समोर माझ्या, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग अर्णव मात्र ऐकतच राहतो ईश्वरीच्या तोंडातून पडणारे शब्द. खडूस कोणाला म्हणते ही, हा प्रश्न अर्णवला पण पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्णव म्हणतो की सांग ना, माझ्या मागे तू आलेली आहेस ना आत्ताही, किती पैसे मोजलेले आहेत तुला, यासाठी किती पैसे दिलेत बोल, हे तर तुझे पैसे. ईश्वरी म्हणते तुमच्यामुळं माझ्या ताईचं जे नुकसान झालेलं आहे, माझ्या ताईचं लग्न मोडलेलं आहे, माझ्या आईबाबांचं जे नुकसान झालेलं आहे ते तुमच्या पैशांनी भरून निघणारं नाही. आणि तुम्ही काय प्रत्येक वेळेस पैसा पैसा बोलता, तुमची काच फुटले ना, सांगा किती पैसे द्यायचे आहेत त्याचे, असं ईश्वरी बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि ईश्वरीला असं वाटतच नाही आहे की इतकी मोठी अमाऊंट असेल. बिचारी ईश्वरी पर्समध्ये हात घालते आणि पैसे काढायचा प्रयत्न करत असते आणि अर्णव तिला सांगत असतो की दे, 50,000 रुपये आहेत, ही काय खेळण्यातली काच नाही आहे, म्हणून तू आत्ता मला जे बोलत आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडायला ही काच माझ्या गाडीची आहे. ईश्वरीला धक्काच बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आत्ता माझ्याकडे नाही आहेत, पण तुमचे पैसे दिल्याशिवाय मी मुंबई सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की हो, असं पण मी तुला जाऊच देणार नाही मुंबई सोडून कुठे, कारण ह्या वेळेस मी तुला असं सोडणार नाही. मागच्या वेळेस मी गप्प राहिलेलो होतो, पण यावेळेस नाही. ईश्वरीच्या हातातील तिचा मोबाईल हिसकावून घेतो आणि अर्णव त्या मोबाईलवरून स्वतःला मिस कॉल देतो, म्हणजे ईश्वरीचा नंबर त्याच्याकडे मिळालेला असतो आणि त्याला आता ईश्वरीला कॉल करून प्रत्येक वेळेस त्रास द्यायचा असतो. पण याच संभाषणामुळे त्यांच्या दोघांमध्ये गोडी वाढणार असते, ही गोष्ट मात्र अर्णव मात्र विसरलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, जोपर्यंत तुमचे पैसे देत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडून कुठेही जाणार नाही. आणि तेवढ्यातच तिथे अर्णवला गाडीवरती पडलेलं लॉकेट दिसतं, म्हणजे ईश्वरीच्या गळ्यातली जी चेन असते ती तिथे गाडीच्या वायपरच्या शेजारी काचेवरती पडलेली असते. आणि ईश्वरीच्या पण लक्षात येतं तिची चेन तिच्या गळ्यात नाही आहे, कारण तिने गळ्याला हात लावलेला असतो आणि तेव्हा तिला कळतं की तिची चेन गळ्यात नाही आहे. आणि नेमकं ईश्वरी माझी चेन असं म्हणत मागं फिरून पाहते तर ती चेन असते ती अर्णवच्या हातामध्ये आणि ईश्वरी म्हणते माझी चेन आहे, मला द्या परत. तेव्हा अर्णव मात्र हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरी जोपर्यंत तू माझे पैसे देणार नाहीस तोपर्यंत ती चेन देणार नाही. ईश्वरी म्हणू लागते प्लीज असं नका करू, माझ्या आईबाबांची आठवण आहे ती माझ्याकडे, प्लीज असं नका करू. हे सगळं ईश्वरी बोलत असते, पण अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की नाही, आता ही माझ्याकडे राहिलेली आहे. तेव्हा ईश्वरी मग एक असा डायलॉग मारते जबरदस्त आणि म्हणू लागते की कसं आहे, हम इंदौर से है, हम किसी का उधार नहीं रखते और किसी का न, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीचं हे सगळं चालू असतं आणि ईश्वरी त्याला सांगत असते की आम्ही कोणाचं उधार राखत नाही आणि कोणाचं बुडवतही नाही, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर
आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवला मात्र भारी वाटत असतं. अर्णव म्हणत असतो की भारी झालेला आहे, कारण हिचा माज मला उतरवायचाच होता आणि अखेर ही आता माझ्याच ताब्यात आलेली आहे. या गोष्टीचा आनंद मात्र अर्णवला झालेला असतो. ईश्वरी बिचारी हळवी होत असते, कारण तिच्यासाठी तिच्या आईबाबांची चेन ही खूपच महत्त्वाची असते आणि त्यासाठी तिने अर्णवच्या मागं लागलेली असते. पण अर्णव मात्र तिला तो चेन द्यायला तयारच नसतो. अर्णव म्हणत असतो की नाही, जोपर्यंत माझे पैसे देणार नाही तोपर्यंत नाही. आणि ईश्वरीने जबरदस्त डायलॉग मारलेला असतो. सगळे लोक टाळ्या वाजवत असतात, कारण काहीही झालं तरी ही माजुरी लोक गरिबांना त्रास देत असतात आणि ईश्वरीने त्याला तोडीस तोडच उत्तर दिलेलं असतं आणि त्याला त्याची लायकी दाखवलेली असते. या गोष्टीचा आनंद बाकीच्या लोकांना मात्र खूपच झालेला असतो आणि ईश्वरीचा सगळेजण जय जयकार करू लागलेले असतात आणि ईश्वरी मात्र एकटी त्याच्याशी लढत असते, त्याला उत्तर देत असते. आणि ईश्वरीच्या समोरून आता तो गाडी घेऊन जातो. बिचाऱ्या ईश्वरीला खूपच वाईट वाटतं. ईश्वरीचं असं म्हणणं असतं की काय मूर्ख माणूस आहे, का माझ्या आयुष्यात येतो. आणि इकडे अर्णवचं पण असं असतं की हिच्यामुळे माझं आयुष्य स्पॉईल होत चाललेलं आहे, लेट होत आहे मी. इकडे अंजली सगळ्या पूजेची तयारी झाली आहे का ती पाहत असते, सगळ्या गोष्टी पाहत. तर ईश्वरी इकडे आनंदी सगळ्यांशी बोलत असते, त्यांना सांगत असते. अंजली सगळ्यांना सांगत असते आणि त्याचबरोबर म्हणत असते की 5च फळं ठेवलेत, अहो ठेवा ना भरपूर, अहो देवाने या घराला भरपूर दिलेलं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, असं अंजली तिथे सांगत असते. त्याचबरोबर पूजेची तयारी सगळी व्यवस्थित झाली आहे का ती पाहत असते. नाही तर आजी आपल्याला काही सोडणार नाही, असं इकडे अंजलीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर तिने आता आवर्जून म्हणते की मला आता अर्णवला कॉल केला पाहिजे आणि मग ती अर्णवला कॉल करते आणि विचारते, अर्णव कुठे आहेस तू, किती वेळ लागणार आहे, तुला माहिती आहे ना, तू जर वेळेवर पोहोचला नाही तरी ते आजी आपल्या दोघांची पूजा घालायला पण मागे पुढे बघणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं ती सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हो एका प्रॉब्लेममध्ये अडकलेलो होतो, येतच आहे मी, ऑन द वे आहे, असं अर्णव तिला सांगत असतो. आणि तिने मात्र अर्णवला सांगत असते की आजी सोडणार नाही. आणि इकडे आता आपल्याला एक नवीन एंट्री झालेली असते, ती म्हणजे अर्णव अंजलीच्या मामीची आणि मामांची. तर अर्णव आणि अंजली हे दोघंही त्यांच्या मामा मामींकडे राहत असतात. तेव्हा जी मामी असते तिचं नाव असतं वल्लरी आणि वल्लरी मात्र अगदी ब्युटी क्वीन असल्यासारखं स्वतः वागत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी खरंच खूप सुंदर आहे, मी आत्ताही 16चीच वाटत आहे, असं तिनं बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मामा मात्र तिला म्हणत असतो की 16, तेव्हा ती म्हणते ठीक आहे 20ची वाटत असेल मग, पण मी तेवढी सुंदर आहे. मग मामा समोर येतो आणि तिला म्हणतो चल चल पूजेला जायचं आहे आपल्याला, आवर नाहीतर आई ओरडेल. तेव्हा मामी म्हणते की आई तुमची आहे, तुम्हाला ओरडेल ती, मी काळजी करायची काय गरज आहे, हे मामीचे डायलॉग असतात. तेव्हा मामा म्हणत असतो काय ग हे तुझं वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा कसं आहे, हे सगळं साम्राज्य माझं आहे, मी या सगळ्याची मालकीण आहे, त्यामुळं मी तेवढ्या थाटात तर राहिलंच पाहिजे. मामा म्हणत असतो तुझं कसं. तेव्हा ती म्हणते की अर्णवला बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे कोणी दिले होते सांगा बरं. अर्णवला बिझनेस सुरू करण्यासाठी जे पैसे दिलेले होते ते पैसे मीच दिलेले होते, त्यामुळं मीच मालकीण आहे आणि या सगळ्या साम्राज्याचा एकमेव मालक आहे तो म्हणजे आपला आकाश, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा मामालाही धक्का बसतो, मामाही विचार करू लागतो की हे सगळं काय आहे. तेव्हा मामी म्हणत असते हो आता एवढे सगळे दागिने मला ट्राय करायचे आहेत आणि मगच मी खाली येणार आहे, असं ती ठणकावून सांगत असते. तेव्हा मामा म्हणत असतो अगं तू ना चालतं फिरतं ज्वेलरी शॉप वाटशील. मामी म्हणते ठीक आहे वाटू द्या. इकडे आता जयू आत्याची खूपच चिडचिड सुरू झालेली असते, अजून आपली इशू का घरी आलेली नाही याचा तिला त्रास होत असतो. ही मुलगी आणखी काहीतरी मोठं कांड करून ठेवणार आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये अडकवणार आहे असं तिला वाटत असतं. त्यावेळेस इकडे नमू सांगत असते अगं आत्या नको काळजी करू. तेव्हा ती म्हणत असते आता मला दम्याचा त्रास आहे ते आहे, आता मला बीपीचा त्रासही सुरू होईल, हे तिचं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी समोरून पाहत असतो तो म्हणजे जवळकर. इकडे इशू पोचलेली असते. जवळकरच्या त्या शॉपमधला जो मेकॅनिक असतो त्याला म्हणत असते सॉरी मला खूप अर्जंट घेऊन जावं लागलं, आत्यासाठी हा पंप आणायचा होता, खूप इमर्जन्सी होते म्हणून मी ही गाडी घेऊन गेलेली होती, मी जवळकर काकांची माफी मागेल, त्यांना सांगेल, असं म्हणत ती चावी त्यांच्याकडे देते, हेल्मेटही त्यांच्याकडे देते आणि आता तिथून निघू लागते. आणि जाताना म्हणते की प्लीज खरंच माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मी असं अचानक घेऊन जायला नको होतं. इकडे मामा म्हणत असतो अगं वल्लरी आवर ना तू, आई ओरडेल माहिती आहे ना तुला. पण मामी मात्र आवरायला तयारच नसते. मामीचं असं म्हणणं असतं की नाही. इकडे आजी मग अंजलीकडे आलेली असते. अंजलीला म्हणत असते झाली का सगळी तयारी. तेव्हा अंजली म्हणत असते की हो सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा आजी म्हणत असते एकटीनंच केली ना, ती नसेल आली अजून खाली. तेव्हा ती काय करते हे विचारलं जातं. तेव्हा मात्र इकडे
मामीच्या बद्दल अंजली सांगत असते की ती तयार होते. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मामीला आता अंजली काहीच बोलत नसते. मामीचे सगळे गुन्हे ती मान्य करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी जे बोललेली असते ते अर्णवला आठवत असतं आणि ती म्हणत असते की तुमच्यासारखा माणूस या जगात कधीच पाहिलेला नाही. खरं तर असं वाटतं की तुम्ही परत मला भेटूच नाही कधी. अंजलीला इकडे ईश्वरीला मात्र खूप राग आलेला असतो. ईश्वरी भयानक अशी चिडलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे सगळं ईश्वरी बोलत असते. ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि त्या गोष्टी अर्णवला आठवत असतात आणि त्याचबरोबर अर्णवचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी या मुलीला सोडणार नाही. इकडे आजी म्हणत असते की आता मला फक्त अर्णवच्या लग्नाची काळजी आहे, कारण ही जी पूजा आहे ती प्रत्येक वर्षी घालत असते. या घरातली जोडपी आहेत ती सुखात आनंदात त्यांचा संसार सुखाचा चालावा म्हणून. आणि जावई बापू तर खूप चांगले आहेत. आता ह्या जावई बापूंचे खरे रंग अजून कोणाला माहिती नसतात घरामध्ये, ते फक्त टूरवर असतात असं सगळ्यांना माहिती असतं. पण जावई बापू किती घाणेरडे आहेत हे फक्त आणि फक्त त्यांनाच माहिती आहे. आणि मग इकडे आकाश बाहेर थांबलेला असतो. आकाश पाहत असतो तर तिथे अर्णव आलेला असतो. अर्णवच्या गाडीची काच फुटलेली असते आणि ते पाहून इकडे धक्का बसतो, तो म्हणजे आकाशला. आणि इकडे अंजली म्हणत असते काय माहिती आजी, कदाचित तू जी मुलगी म्हणते ती मुलगी अर्णवच्या आयुष्यात आलीही असेल ना गं, असं ती बोलत असते. त्यावेळेस आजी म्हणते हो, त्याला एक चांगली मुलगी मिळाली की मग मी मात्र सुखात राहील, सुखाने डोळे मिटायला रिकामी, त्याला समजून घेणारी, कारण परिस्थितीमुळे त्याचा स्वभाव तसा झालेला आहे आणि त्याला समजून घेणारी मुलगी मला हवी आहे. आता पूजेची तयारी सुरू झालेली असते आणि सगळेजण अर्णवला बोलत असतात तू आजही का उशीर केलेला आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. सगळेजण अर्णवला विचारत असतात, परंतु अर्णव मात्र काहीही उत्तर देत नसतो, कारण तो उशिरा आलेला असतो. त्याला कारणीभूत असते ती म्हणजे फक्त ईश्वरी. त्यावेळेस आजी म्हणते अरे पूजेच्या दिवशी तरी, तेव्हा तो सांगत असतो की एक प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळं उशीर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव बोलत असतो आणि शांत राहतो. ईश्वरीला आत्या ओरडत असते. आत्याचं असं म्हणणं असतं की तू मुद्दाम म्हणून हे सगळं करत आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र ईशू शांतपणे ऐकत असते आणि इकडे अर्णवला घरातले सगळे प्रश्न विचारत असतात की काय झालं. तो सांगत असतो तेव्हा अंजली त्याला म्हणते मगाशीही तू फोनवर सांगत होता पण अचानक शांत झाला, असं काय झालेलं आहे असं ती विचारत असते. चिंटू सांग ना मला, असं काय झालेलं आहे हे ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव आता उत्तर देण्यासाठी सज्ज झालेला असतो. परंतु अर्णवने एक ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी त्या मुलीला मी सोडणार नाही, तिच्याकडे जे माझे पैसे आहेत ते वसूल करणार आणि आजपर्यंत तिने मला जो त्रास दिलेला आहे त्या त्रासाचा वचपा तर मी काढणारच आहे. आणि मग अर्णव आता इकडे ईश्वरीला कॉल करत असतो आणि तो म्हणत असतो की कॉल उचल. ईश्वरीच्या फोनवरती अर्णवचा कॉल आलेला असतो. ती म्हणत असते की अर्णव सात्विका राजशिर्के, मी पण तुमचे जी मस्ती आहे ती उतरवणार आहे आणि तुमचे पैसे दिल्याशिवाय मी सोडून जाणार नाही, हे शहर मी तुम्हाला दिलेलं वचन पाळणारच आहे, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. ईश्वरीला खरं तर त्याचा कॉल आला की टेन्शन येत असतं, कारण ईश्वरीच्या पुढे प्रश्न असतो की हे पैसे कसे उभे करायचे आहेत, हा मोठा प्रश्न ईश्वरीच्या पुढे असतो. आता ईश्वरी कशा पद्धतीने हे अर्णवचे पैसे उभे करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पण आता भांडणातून दोघांमध्ये संवाद तर सुरू झालेला आहे आणि स्वतःहून राकेशच्या आधी आता अर्णवने ईश्वरीला कॉल करून ईश्वरीच्या हृदयात एक उडी मारलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.